नमस्कार मित्रांनो, स्वप्नचिपच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अगदी सोप्या ट्रिकने स्क्वेअर किंवा वर्ग काढणे. मित्रांनो, या भागामध्ये आपण पाहणार आहोत 2 अंकी व 3 अंकी संख्यांचे वर्ग काढण्याची अगदी सोपी ट्रिक. तर मित्रांनो, सुरू करूया आजचं सेशन. आजच्या सेशनमध्ये आपण जे सुरुवात करणार आहोत ते आपल्या पहिल्या टाईप. तर पहिल्या टाईपमध्ये जे एकक स्थानी 0 असणाऱ्या संख्यांचा वर्ग, याचा वर्ग काढायचा आहे. तर आपण एकक स्थानी 0 असणं म्हणजे काय, की जसं मी म्हटलं 10च्या एकक स्थानी काय आहे 0, 20च्या एकक स्थानी काय आहे 0, 30, 40, 60, 80, पुन्हा त्याच्यानंतर आपण घेऊ 100, 130, 210, 240. हे काय झाले मित्रांनो, एकक स्थानी 0 असणाऱ्या संख्या. ठीक आहे. तर आपण पाहणार आहोत यांचा वर्ग. तर यांचा वर्ग काढायसाठी बघा काय करायचं आहे, की जितके शून्य आहेत तितके किती शून्य आहे, 1 शून्य आहे. तर 1 शून्याची काय करायची, डबल म्हणजे किती होतात 2 शून्य. एका शून्याची डबल म्हणजे किती होतात 2 शून्य. आणि 1चा वर्ग किती आहे, 1 म्हणजे 10चा वर्ग किती होणार 100. तसंच 20चा वर्ग करायचा आहे. तर आपण काय करू, 2चा वर्ग किती येतात 4 आणि 1 शून्य आहे. तर किती शून्य करायचे, डबल, शून्याची डबल. 1 शून्य आहे तर किती करायचे, शून्य करायचे 2, म्हणजे किती झाले 400. 30चा वर्ग करायचा आहे. 30चा वर्ग 3चा वर्ग किती आहे 9 आणि 2 शून्य आहेत. 2 शून्याची काय करायची डबल, 1 शून्य आहे त्याची काय करायची डबल, म्हणजे किती झाले 900. 40 आहे. 40चा 4चा वर्ग 16 आणि 0 1 आहे तर त्याची डबल करायची 1600. 16, 60चा, 80चा, 100चा, 130चा, 210चा, 240चा. याचा पण वर्ग आपण तसं सेम करू शकतो. 6चा वर्ग किती येतो 36, पहिल्या संख्येचा वर्ग आणि नंतर शून्याची डबल, 1 शून्य तर 2 शून्य. 80चा 8 8 64, 8 64, 8चा वर्ग 64 आणि 1 शून्य आहे तर त्याची करायची डबल. इथे 100 आहेत. 100 मध्ये किती शून्य आहे, इथे 2 शून्य आहेत. तर किती शून्य लिहायचे, शून्याची डबल म्हणजे 2 शून्य तर किती शून्य लागेल 4 शून्य. 4 शून्य आणि 1चा वर्ग 1 म्हणजे याचा वर्ग किती येणार, 100चा वर्ग किती येणार 10,000. 130चा वर्ग करायचा आहे. तर 13चा वर्ग किती येतो 169 आणि शून्य किती आहेत 1, तर शून्य किती त्याचे डबल. इथे आहे 210. 21चा वर्ग किती येतो, 21चा वर्ग येतो 441 आणि 1 शून्य आहे तर काय करायचं डबल. इथे 24चा वर्ग किती येतो 576 आणि 0 1 आहे तर किती शून्य द्यायची ते 2. तर या पद्धतीने आपण एकक स्थानी जर 0 असेल तर त्याचा असं सोप्या पद्धतीने आपण याचा वर्ग काढू शकतो. काय करायचं आहे, वर्ग काढायच्या वेळेस एकक स्थानी जेवढे शून्य असेल त्या अंकामध्ये त्याची करायची दुप्पट आणि जो अंक असेल त्याचा करायचा आहे वर्ग. याच्यामध्ये 1 शून्य आहे, 10 मध्ये 1 शून्य आहे तर शून्याचं काय करायचे 2 शून्य करायचे, डबल करायची त्याची, म्हणजे काही 2 शून्य आणि 1चा वर्ग म्हणजे हा 1. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहू आपण. नेक्स्ट याच्यामध्ये काय, एकक स्थानी 5 असल्यास. आता आपण काय पाहिलं होतं, एकक स्थानी 0 असल्यास. आता एकक स्थानी 5 असल्यास म्हणजे काय, एकक स्थानी 5 असणं म्हणजे काय, एकक स्थानी 5 असणं म्हणजे जसं 15 मध्ये एकक स्थानी काय आहे 5, 25, 35, 55, पुन्हा 85, 95, 115, 135. त्याच्यानंतर पकडू आपण 215. ठीक आहे मित्रांनो. आता याच्या एकक स्थानी काय आहे, 5. याच्या एकक स्थानी काय आहे, प्रत्येकाच्या मध्ये 5. तर याच्यामध्ये काय करायचं याच्यामध्ये 5चा वर्ग लिहून घ्यायचा. 5चा वर्ग किती येतो 25, 5चा वर्ग 25 आणि हा जो समोर 1 आहे, या समोर 1 ला काय करायचं, त्याच्या समोरच्या अंकाने गुणायचं. 1च्या समोरचा अंक कोणता आहे 2 गुणिले 1 केलं तर किती येतात 2. तर 15चा वर्ग किती होईल 225. 25चा वर्ग करायचा आहे. 25चा वर्ग तर 5चा वर्ग पहिले लिहून घ्यायचा, किती येतो 25.
आणि समोर 2 आहे, तर समोर 2 आहे तर 2च्या समोरचा अंक किती येतो 3, तर काय होईल 3 दुने 6, म्हणजे याचा वर्ग किती येणार 25चा वर्ग 625. सेम तसंच करू आपण 35चा वर्ग 5चा वर्ग लिहून घेऊ आपण पहिले 25 आणि 3च्या समोरची संख्या कोणती आहे 4, 4 तिरी 12, यांचा गुणाकार 5चा वर्ग 25 आणि 5च्या समोरची संख्या कोणती आहे 6, 6 पंचे 30, यांचा गुणाकार करायचा 6 पंचे 30. ठीक आहे मित्रांनो, समजून राहिलाय. याच्यानंतरचा क्वेश्चन पहा 85. 85चं काय 85चं 5चा वर्ग 25, 5चा वर्ग 25 जसं तसं लिहून टाकायचं. 8 आहे, 8च्या समोरची संख्या कोणती आहे 9, 9 8 72, 9 8 72. त्याच्यानंतर 95 आहे, 95चा वर्ग काय 5चा वर्ग काय ते 25 आणि 9च्या समोरची संख्या 10, 9 10 90, म्हणजे 95चा वर्ग काय असेल 9025. याच्यामध्ये तसंच 115 आहे, 115चं 5चा आपण वर्ग लिहून घेऊ पहिले किती येतो 25 आणि त्याच्या समोर काय आहे 11, 11 गुणिला 12, 11 गुणिला 12 किती होतात 11 गुणिला 12 132, तर लिहून घेऊ आपण 132. 11 गुणिला काय 12, 11 गुणिला 12 घेतात 132. याच्यामध्ये तुम्हाला मग आता काढायचं आहे 135 आणि 215. याच्यामध्ये तुम्हाला या दोन संख्येचा वर्ग काढायचा आहे आणि कमेंट मध्ये याचा आन्सर द्यायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, आपण जाऊया आता समोर. त्याच्यानंतर आहे 2 अंकी संख्यांचा वर्ग. 2 अंकी संख्यांचा वर्ग, कोणत्याही 2 अंकी संख्या असेल त्याचा वर्ग काढायचा आहे, तर त्याच्यासाठी आणि 3 अंकी संख्या त्याचा वर्ग काढण्यासाठी आपण एकाच टेक्निकने समोर जाणार आहोत. तर लक्ष द्या, पहिले जसं आपण 2 अंकाचा जसं विचार केला, मी म्हणेल की 23चा वर्ग, मी काय म्हटलं की 23चा वर्ग काढायचा, 23चा वर्ग काढायचा. तर काय करायचं की इथे जसं 3 आणि 2 अलग अलग आहे, याला काय करायचं आपण दोन भागामध्ये डिवाइड करायचं. 3चा वर्ग येतो 9, 3चा वर्ग येतो 9, तर ते कशामध्ये लिहायचं 2 डिजिटमध्ये. कशामध्ये लिहायचं 2 डिजिटमध्ये. याच्यामध्ये मी 2 डिजिटमध्ये लिहिलंय, 3चा वर्ग येतो 9, पण लिहिलं कसं आहे 0 9, हे 2 डिजिटमध्ये लिहायचं. आणि समोरची संख्या काय आहे 2, 2चा वर्ग काय आहे 4. ठीक आहे मित्रांनो, समोरची एक स्टेप राहील, त्याच्यामध्ये आपण त्याच्या खाली थिटा दिला आणि याच्यामध्ये काय करायचं, मग याच्यामध्ये काय करायचं या तिन्ही संख्यांचा गुणाकार, या तिन्ही संख्येचा गुणाकार. 3 गुणिला 2 3 दुने 6, 6 दुने 12, किती होतात 12. तिन्ही संख्याचा गुणाकार केला आपण एकामेकांसोबत, तर आन्सर किती आलं 12. मग यांची करायची बेरीज, यांची बेरीज किती येईल 529. तर मग 23चा वर्ग किती राहील 529. ठीक आहे मित्रांनो, पुन्हा एक पाहू याच्यावरच. समोरची संख्या घेऊ आपण, समजा याच्यामध्ये घेतलं मी 46, 46चा वर्ग काढायचा मला. तर मला काय करायचं आहे, पहिले 2 भागामध्ये डिवाइड करायचं आहे. 2 भागामध्ये डिवाइड केलं, एकक स्थानी आणि दशक स्थानी 2 संख्या आहेत, तर 2 भागामध्ये डिवाइड केलं. तर पहिले काय करायचं आहे 6चा वर्ग, 6चा वर्ग किती येतो 36, 6चा वर्ग 36 आणि 4चा वर्ग येतो 16. जसं तसं लिहून घेतलं आपण, दोघांचा वर्ग लिहिला, खाली थिटा घेतला किंवा आपण फुली म्हणू त्याला. त्याच्यानंतर काय करायचं या तिन्ही संख्येचा गुणाकार, कोणत्या संख्येचा 4 गुणिला 6 आणि हा जो 2 आहे त्यांचं काय करायचं आहे गुणाकार. तर 24 24 गुणिला 2 48, तर मग इथे लिहू आपण 48. मग करायची यांची बेरीज, यांची काय करायची बेरीज. 6 1101 हातचा 1, 6 4 10 आणि 1 11 हातचा 1 आणि 1 2. याचं उत्तर किती राहणार 2116. ठीक आहे मित्रांनो, याच्यानंतर पाहू आपण नेक्स्ट पाहू याच्यानंतर बघा एखादी संख्या घेऊ आपण, जसं म्हटलं मी 83चा वर्ग काढायचा आपल्याला. 83चा वर्ग 2 भागामध्ये डिवाइड करायचा आहे, एकक स्थान आणि दशक स्थानला. आता याच्यामध्ये पहिले 3 आहे आणि मग 8 आहे. 3चा वर्ग पहिले लिहून घेऊ, 3 तिरी 9, कशामध्ये लिहायचा आहे 2 डिजिटमध्ये. ठीक आहे, 8चा वर्ग किती आहे 64, लिहून घेतलं, खाली आपण फुली देऊ 1. आता याच्यामध्ये काय करतो तिन्ही संख्येचा गुणाकार. 8 तिरी 24, 24 दुने 48, 24 दुने 48. मग करायची यांची बेरीज, किती आहे 9
8 8 6. आन्सर किती येईल याचा? 83चा वर्ग किती होईल? 68 89. ठीक आहे, एखादा पुन्हा समोरची संख्या घेऊ आपण 98. 98चा वर्ग घ्यायचा आपल्याला. 98चा वर्ग 8चा वर्ग काय आहे? 8चा वर्ग येतो 64. 8चा वर्ग येतो 64 आणि 9चा वर्ग 81. दोन्ही संख्येचा वर्ग घेतला आपण. त्याच्यानंतर खाली फुली देऊ एक. त्याच्यानंतर काय करतो आपण? तिन्ही संख्यांचा गुणाकार. तिन्ही संख्या म्हणजे कोणत्या? 9 8 आणि हा 2. 9 8 72. 72 दुने 144. लिहून घेऊ आपण 144. आता यांची बेरीज किती होईल? 4 0 6 आणि 9. याचा आन्सर किती येईल? 9604. ठीक आहे मित्रांनो, दोन अंकी कोणतीही संख्या घ्या, तुमच्या मनामध्ये ज्या संख्या येतील त्या घ्या. त्याचं काय करायचं आपल्याला? काय करायचं आहे? वर्ग घ्यायचा आहे. पहिले काय घ्यायचं आहे? वर्ग घ्यायचा आहे. पुन्हा एखादी संख्या घेऊ आपण. किती घेऊ आपण आता? 68 समजा. इथे घेऊ आपण 68. 68चा वर्ग काढायचा आपल्याला. 68चा वर्ग 8चा वर्ग किती येतो? 64. 8चा वर्ग 64 आणि 6चा वर्ग 36. खाली काय द्यायची आहे? फुली. मग तिन्ही संख्येचा गुणाकार. तिन्ही संख्याचा गुणाकार म्हणजे 6 6 8 आणि 2चा. 8 छक 48. 48 गुणिले 2 किती होतात? 96. मग यांचं करायची बेरीज. बेरीज काय होते? 4 12 6 आणि 4. किती येईल याचा आन्सर? 4624. आन्सर किती? 4624. ठीक आहे मित्रांनो, समजून राहिली ट्रिक. हीच ट्रिक आपण 3 अंकी संख्याला पण वापरणार आहोत. याच्यामध्ये पुन्हा एखादा जर संख्या पाहिजे असेल, आपण काय घेऊ आता? एखादी संख्या 79. ठीक आहे, 79चा वर्ग काढायचा आपल्याला. याच्यामध्ये 9चा वर्ग 81. 9चा वर्ग किती आहे? 81 आणि 7चा वर्ग 49. खाली काय द्यायची आहे? फुली. मग काय करायचं आहे? या तिन्ही संख्यांचा गुणाकार. 9 7 63. 63 गुणिले 2 126. मग करायची याची बेरीज. काय? 1 4 2 आणि 6. आन्सर किती येत आहे? 6241. आन्सर किती येत आहे? 6241. ठीक आहे मित्रांनो, समजलाय? चला वळूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता घेऊया आपण मित्रांनो 3 अंकी संख्या. ठीक आहे मित्रांनो, 3 अंकी संख्यामध्ये पण आपण 30 टेक्निक यूज करणार आहोत. फक्त त्याच्यामध्ये काय करायचं आहे? आपण जे आता ग्रुप पाडले होते, एकक स्थान आणि दशक स्थान. ठीक आहे, तसंच याच्यामध्ये पण ग्रुप पाडायचा आहे. आपण आता पाहणार आहोत पहिले 106चा. 106चा वर्ग बघू आपण. 3 अंकी संख्या आहे ही. 3 अंकी संख्या आहे. आता याच्यामध्ये पण ग्रुप तसंच पाडायचा आहे. एकक स्थानचा 1 आणि उरलेल्या संख्येचा दुसरा. म्हणजे याच्यामध्ये 2 ग्रुप पाडले तर एक संख्या एकक स्थानचा 6 आणि नंतरचा ग्रुप कशाचा पडलाय? दशक स्थान आणि शतक स्थानाचा. तर याच्यामध्ये पण सेम तसंच करायचं आहे. एकक स्थानचा 6 आहे तर 6चा वर्ग किती येतो? 36. 6चा वर्ग येतो 36 आणि 10चा वर्ग किती येतो? 100. 10चा वर्ग किती येतो? 100. मग काय करायचं? खाली आपण काय करतो? फुली देतो. खाली फुली देतो. मग आता याच्यामध्ये ग्रुप कसे पडले आहेत? 10 6 आणि 2. हो ना? 3 संख्या कोणत्या कोणत्या आपल्याकडे? 10 6 आणि 2. 10 6 60. 60 गुणिले 2 120. तर मग आता इथे लिहून घेऊ आपण 120. आन्सर काय याचं? 6 3 2 1 1. 11236. याचा आन्सर किती येत आहे? 11236. चेक करू शकता तुम्ही. त्याच्यानंतरचा नेक्स्ट घेऊ आपण 124. 124चा वर्ग. 124चा वर्ग. पुन्हा याला ग्रुप पाडायचे. किती? एकक स्थानचा आणि नंतर उरलेल्या संख्या. 4चा एक ग्रुप आणि हा 1 आणि 2चा म्हणजे 12चा एक ग्रुप झाला. ठीक आहे, आता याच्यामध्ये पुन्हा आपण करू. 4चा वर्ग किती आहे? 16. 4चा वर्ग 16 आणि 12चा वर्ग 144. 12चा वर्ग पडतो 144. आता खाली एक खुली देतो आपण. आता काय करतो? तिन्ही संख्येचा गुणाकार. तिन्ही संख्येचा गुणाकार म्हणजे आता कोणता? 12 गुणिला 4 गुणिला 2. 12 चो 48. 48 गुणिला 2 96 म्हणजे 96. तर लिहून घेऊ आपण असं आणि याची करू बेरीज. काही 6 7 3 5 आणि 1 म्हणजे किती येईल? 15376. याचा आन्सर किती येईल? 15376. पुन्हा एखादं पाहू आपण.
आता कोणतं घेऊ एखादी संख्या 193, जे मनात येईल ते घ्यायचं. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर चेक करून पहा. 193चा वर्ग घ्यायचा आपल्याला. पुन्हा काय करायचं आहे, 2 भागामध्ये डिवाइड करायचं आहे. 3चा वर्ग किती होतो, 9. कशामध्ये लिहायचं आपल्याला, 2 याच्यामध्ये 2 डिजिट मध्ये लिहायचं, एवढं लक्षात ठेवायचं. इथे लिहिलं आपण 0, 9 आणि 19चा वर्ग किती आहे, 19चा वर्ग किती आहे, 361. आता खाली फुली देतो. मग ह्या 3 संख्येचा गुणाकार 19, 3 आणि 2 यांचा काय करायचा आहे, गुणाकार. याचा गुणाकार करू. 19 3 57, 57 दुणे 114, 57 दुणे 114. तर लिहून घेऊ आपण 114 आणि मग काय करायचे आहे, यांची बेरीज. 9 4 2 7 आणि 3. याचा आन्सर किती येणार आहे, याचा आन्सर येणार आहे 37,249. आन्सर किती येणार आहे, 37,249. ठीक आहे मित्रांनो. पुन्हा एखादी संख्या घेऊ आपण, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी घेऊ. आता एखादी संख्या मनात घ्या. कोणती, मी घेत आहे 284. 284चा वर्ग काढायचा आहे. ग्रुप करतो 4 आणि 28चा. 4 आणि 28चा. 4चा वर्ग किती येतो, 16. आणि 28चा वर्ग काय, 28चा वर्ग आहे 784. 28चा वर्ग किती आहे, 784. ठीक आहे मित्रांनो. मग याच्यामध्ये काय करतो आपण, खाली फुली देतो. खाली काय देतो, फुली देतो. मग त्याच्यानंतर काय करतो, या 3 संख्येचा गुणाकार. 28 गुणिला 4 केला, 28 दुणे 56, 56 आणि 56 112, 112 गुणिला 2 किती होतात, 224. इथे लिहून घेऊ आपण 224. ठीक आहे मित्रांनो. आता करू यांची बेरीज. 6 5 6 0 8. याचा आन्सर किती येईल, 80,656. त्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा एखादा प्रश्न घेऊ आपण. याच्यामध्ये आपण एखादा कोणता आता घ्यायचा, एखादा कोणतं घेऊ आपण, 362. माझ्या मनामध्ये आलं 362. कंडिशन एवढं आहे मित्रांनो की आपण 3 अंकी कोणत्याही संख्येचा वर्ग काढू शकतो या ट्रिकने. फक्त कंडिशन असते की जे दुसरा ग्रुप पडतो, जसं याच्यामध्ये 36 आहे, ठीक आहे, तर तिथपर्यंत आपल्याला त्याचा वर्ग पण आला पाहिजे. तसं मी म्हणेल की तुम्हाला जर 842चा जरी वर्ग काढायचा आहे तरी पण तुम्ही वर्ग काढू शकता, पण तुम्हाला 84चा वर्ग काढता पाहिजे. 84चा जर वर्ग माहित असेल तुम्हाला तर तुम्ही 3 अंकी संख्येचा वर्ग पण इझिली काढू शकता. तर बघा मित्रांनो, आता याच्यामध्ये आपल्याला 36चा काय 362चा वर्ग काढायचा आहे. 362चा वर्ग काढायचा आहे तर आपल्याला 36चा वर्ग माहित पाहिजे. तर ठीक आहे, आपण पाहू. 2चा वर्ग किती येतो, 4. कशामध्ये लिहायचं आहे, 2 अंकामध्ये. 2 अंकामध्ये लिहिला आपण. आणि 36चा वर्ग किती येतो, 1296. ठीक आहे. 36चा वर्ग किती आहे, 1296. खाली काय करतो, फुली देतो. खाली देतो फुली. मग आता याच्यामध्ये काय करावं लागते, तिन्ही संख्येचा गुणाकार. 36 दुणे 72, 72 गुणिला 2, 72 गुणिला 2 किती होतात, 144. मग करायची यांची बेरीज. 4 4 0 1 3 1. याचा आन्सर किती येत आहे, 1,31,044. 362चा वर्ग किती येत आहे, 1,31,044. ठीक आहे मित्रांनो, हे झालं आपलं आजचं सेशन. आपण पाहूया नंतरच्या सेशन मध्ये वर्गमूळ काढणे. ठीक आहे मित्रांनो. तर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.